शेतकरी आत्महत्या. अरे रामा, लई खुश दिसतोस. काय नाही रे, औंधा पाऊस झका झालाय, पिकं सगळी फर्स्ट क्लास आहे, दर बी चांगला मिळेल. माझा कांदा यंदा चांगल्या दराने गेला की सगळ्या कर्जातनं मोकळं होईल. अरे यावेळी पाऊस वेळेवर पडला, त्यामुळे आपली पिकं चांगले येतील व आपलं भावही चांगला येईल आणि दिवसही चांगले येतील. काय ओ धनी, पाऊस चांगला पडलाय त्यामुळे आपला कांदा चांगला येईल आणि भावही चांगला मिळेल असं वाटतंय. असो, केव्हा जायचं बाजारात? होय होय होय, आता सगळा कांदा काढून 2 दिवसात व्यापाराकडे घेऊन जातो. चांगला दर मिळेल आता. होय बघा, एवढा चांगला भाव मिळाला म्हणजे अंगावरील असलेले कर्जही फिटेल बघा. लई दिवस झाले सावकारही सारखे मागे लागले आहेत आणि पोरीची फीची चिंता पण मिटेल. अहो बाबा, शाळेची फी लवकर भरा. आमची मॅडम मला सगळ्यांच्या समोर सारखी सारखी फी मागते. मला कसं तरी वाटतंय बघा, आणि माझ्यावर सगळी पोरं हसतात बघा बाबा. होय रे लेकरा, मला काय माहित नाही काय, तुझी फी भरायची आहे. सुरेखाच्या साखरपुड्याची तारीख जवळ आली आहे, सावकाराचं ऋण बी द्यायचं आहे. तुझ्या आईला गुंजभर सोनं घ्यावं म्हणतो. 2च दिवसात कांदा काढून पेटत नेतो आणि मग सगळं व्यवस्थित करूया. राम राम मालक. यो बघा, एकदम झकास कांदा आणलाय. बाजारात असा कांदा मिळायचा नाही मालक, भारी दर मिळेल बघा. अरे रामा, असं तुला वाटतंय तसं सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल का? बोल, कसं होईल? हा बोल, काय दर द्यायचं म्हणतोस तुझ्या कांद्याला? मालक, बाजारात 50-60 रुपये किलो दर आहे. माल बघा, कांदा बघा आणि तुम्हीच सांगा की. बघू. हा, ह्यो कांदा वय. अरे या तुझ्या कांद्याला 17-18 रुपये किलोनं कोण बी घेणार नाहीत बघ. अहो मालक, निदान खर्चाचे पैसे तरी निघू द्या. काय कसं परवडल मालक? निदान 40 रुपये तरी द्या मायबा. किमान सरकारी हमीभाव बघून द्या. जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, जरा दयामाया करा की. हे बघ रामा, त्याच्यापेक्षा जास्त दर बाजारात तुला कोणी देणार बी नाही आणि मी बी देऊ शकत नाही. नाही नाही मायबाप, काय चुकभूल झाली असेल तर सांभाळून घ्या मालक. पाठीवर मारा, खरं पोटावर मारू नका. काय ते सांभाळून घ्या, दर चांगला द्या मालक. हे बघ, हवं तर माल मला दे, नाहीतर नाही दे, पण इथून तोंड घेऊन जा दे. उचल बघू कांदा देते. उचल उचल, तुला एक जा, नाहीतर तिकडे जीव दे. मालक मालक, नाही नाही मालक, नाही असं म्हणू नका. मला कांदा तुम्हाला द्यायचा नाही या दराला मालक. मी बघतो काय करायचं माझ्या दराचं. माझ्या चल ओढ 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 बघू, ओढ ओढ, चल 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 निघितल्या. या जगात सगळ्यासनी किंमत आहे, फक्त किंमत नाही ती शेतकऱ्याला. यो शेतकरी खरं तर जगाचा पोशिंदा. एक वेळ उपाशी राहील स्वतः, पण जगातील सगळ्या बांधवांनी उपाशी ठेवणार नाही, कुणाला उपाशी ठेवणार नाही. याच्यासाठी प्रचंड काबाड कष्ट करीत राहतो, पण या शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला जात नाही. कवडी मोलानं पिकं विकत घेतात आणि व्यापारी लोक स्वतः गब्बर होत्यात आणि शेतकऱ्याला भिकारी भिकारी करून टाकतात. लक्षात कसं येत नाही, लोकांनी लक्षात तरी कसं येत नाही. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. या जगातनं शेतकरी जर नाही झाला तरी कसं जगणार आहे? यो प्रश्न पडत नसेल काय असनी. पोरांची फी भरायची आहे, सुरेखाच्या साखरपुड्याची तारीख जवळ आली आहे, मला बी परपंच आहे, माझी जनावर, माझी ढोरं, माझा रान, मला सगळं खायला आलंय. एखादा सास बायकोला घ्यायचा म्हटलं तर पाठीला गचल्याला माझ्या काय नाही, खिशा मोकळा आहे, सावकार माग लागलाय. देवा, मला आता हे सगळं सोसत नाही. देवा मला माफ कर, देवा मला माफ कर. बाळांनो, मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, मी तुमच्या गरजा पुऱ्या करू शकत नाही. मी या जगाचा निरोप घेतो, मला माफ करा, मला माफ करा. मंडळी,
पाहिलं काय परिस्थिती आहे या बळीराजाची. याच बळीराजाच्या दारात कोणीही भिक्षा मागायला गेला तर रिकाम्या हाताने कधीच परत यायचा नाही. जगाचा पोशिंदा उगीच म्हटलंय का त्याला. पेरणीच्या कुरीला 6 फण्या असतात, त्यापैकी एक जमिनीला सांडून जाते, दुसरी पक्षी प्राणी खाऊन जातात, तिसरी बलुतेदारांना दिली जाते, चौथी पै पाहुण्यांसाठी आणि दान धर्माला, 5वी मोल मजुरांसाठी आणि शेवटी शिल्लक राहिलीच तर आणि तरच ती शेतकऱ्याच्या पोटाला लागते. असं असूनही अनादी काळापासून हा बळीराजा कोणत्याच संकटाला कधी हरला नाही. आजचेही दिवस नक्कीच जातील, चांगले दिवस येतील. हताश होऊन असा टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा आजच्या तरुण पिढीने शेतीमध्ये लक्ष घालून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवनवीन प्रयोग करून यशाचा मार्ग सुकर करावा हीच अपेक्षा. जय जवान, जय किसान. धन्यवाद. लेखक प्राध्यापक श्री शिवाजी पाटील, जागृती महाविद्यालय गडिंग्लज. कलाकार श्री अरुण पाटील.